राजकीय पुनर्वसन राज्यसभा की सेवा संस्थांचा अध्यक्ष तुम्ही म्हणाला माझ्या मनात भावना मी व्यक्त करायची का नाही। राजकीय पुनर्वसन लोकांनी माझं शिफारस करावी अशी मी विनंती केली। आता ते पुनर्वसन काय करावं काय नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदय प्रदेश अध्यक्ष महोदय हे त्याच्यावर विचार करतील आणि ते काय फार बंधनकारक नाही। ते मार्मिकतेवर आपण बोललो। तुम्ही पहा की जेव्हा सत्काराचा कार्यक्रम होता सगळे गंभीर बसलेले होते। आता काहीतरी आपण मार्मिक बोललं पाहिजे, लोकांना आनंद मिळाला पाहिजे। सत्काराचा कार्यक्रम पण वाटला पाहिजे ना, की शोक सभा तर नव्हती ती। त्यामुळे आपण मार्मिकतेत बोललो, त्याची झाली बातमी झाल्यानंतर जाऊ द्या, काय हरकत नाही। त्या मार्मिकतेमुळे का माझ्या भावना पोहोचल्या मला काही दुःख नाही याच्यातलं, पण मला विश्वास आहे आपण पदासाठी काम करत नाही। आज आमच्या परिवारामध्ये पक्षाने एवढं मोठं स्थान दिलंय, एवढं मोठं मंत्रीपद आहे, पाण्याची जबाबदारी आहे, पालकमंत्रीपद आहे। यांनी काम करण्यासाठी पदाची गरज सुजैवी केलं नाही। हो, निश्चित एखाद्या पदावर असण्याने काम जलद गतीने होतं, एवढंच त्याच्यातला मला वाटतं सार असेल। ते फार जास्त त्याच्यावर काही विश्लेषण करायचं कारण नाही। मला फडणवीस साहेबांना पूर्ण विश्वास आहे। तुम्ही आता म्हटले की आमचं ठरलेलं आहे कागद बाहेर निघेल, कोणता कागद? 2 महिन्यांची कारवाई होणार आहे। हो नाही आता हे पहा, मी तुम्हाला काय म्हटलो, त्याच्या अटकले लावू नका। एक प्रयत्न असा आहे की ज्यांनी की ह्या सगळ्या प्रक्रिया जलद गतीने होतील। ती प्रक्रिया काय आहे ती प्रक्रिया आपल्याला कळेल। त्यामध्ये असं कुठल्याही प्रकारे लगेच आता काही लोक उद्या उसमत जाऊन बसतील असं अरे बाबा कसं की त्यांना माझी सगळी विनंती, कोणी जाऊ नका। तुम्ही किती जरी पळाले तरी बाबा ठरवणार आहेत की त्यांची सेवा करायची संधी त्या कोणाला देणार। त्यामुळे मुंबईला जाऊन शेटिंग करून हेवे दावे करून आतापर्यंत ज्यांनी काही पद महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जेव्हा विश्वस्त मंडळ नेमलं गेलं तेव्हा कोण विखेंना विरोध करू शकतं, कोण राजकीय द्वेषाने विखेला त्रास देऊ शकतं, असे लोक निवडून ठेवले होते। काय झालं तर जे लोक शिर्डीच्या विकासासाठी नाहीये, जे लोक साई भक्तांच्या विकासासाठी नाहीये, ते कधीच या खुर्चीवर बसू शकत नाही। मागच्या 10 वर्ष आम्ही बसून दिलं नाही। आम्ही म्हणजे जे काही याचिकेकर्ते असतील ते लोक, आणि यापुढे देखील मला विश्वास आहे की हे जे मी काय बोललो याचा कुठलाही वेगळा अर्थ काढू नये। कोणीही मुंबईला लगेच पळायला सुरुवात करू नका, तशी काहीच प्रक्रिया नाहीये। आम्ही फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे एक वेगळा मार्ग जो आम्हाला पटला की ज्यांनी की हे 598 कर्मचाऱ्यांचं उदाहरण आपल्या समोर आहे की 8-8 महिने ऑर्डर देऊन फक्त एक छोटीशी मान्यता देण्यासाठी वेळ लागत असेल तर त्याचा मार्ग काय काढला जाईल असं अभियुक्त महाराष्ट्र राज्यांचे बरोबर घेऊन विधिवन्याय सचिव आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर बैठक होऊन त्याचा निर्णय होईल। मुंबईला कोण पळणार आहे असं वाटतं आपल्याला? मुंबईला कोण पळणार आहे लिस्टच बरी मोठी आहे, पण जाऊ द्या, काय हरकत नाही। बरेचसे लोक मुंबईला गेले तिथे शांतता पण राहते, त्यामुळे काय अडचणी फिरून आलेले काही वाईट नाही। दादा, हाय बॅरियरचा आपण मुद्दा उचलल्यानंतर हाय बॅरियर्स लावण्यात आली, शहरात मात्र अपघात होत आहेत। काल देखील आणि बॅरियर्स आता दिवसा लोकांना बॅरियर दिसत नसेल तर याच्यापेक्षा आता मी काय करू शकत नाही। वेळ लागेल। कधी कधी काय असतं, जे ड्रायव्हर असतात, ट्रक ड्रायव्हर, ज्यांना वारंवार त्या रस्त्यावर सवय, त्यांना रस्ता पाठ असतो, ते डोळे बंद करून सुद्धा रस्त्यावर स्थिर चालू शकतात। अचानक एक नवीन बॅरियर आल्यामुळे त्यांना ते लक्षात येत नाही। ट्रॅफिक पोलीसचा दोष आहे। ट्रॅफिकशी मी विनंती केली की तुम्ही डायव्हर्जन अगोदरच पोलीस उभी करा, ज्याने की घटना घडणार नाही। शेवटी आपला प्रयत्न आहे तो नो व्हेकल झोनच करायचा भविष्यात जाऊन, पण आज लाईट व्हेकल करतोय। लाईट व्हेकल मध्ये मग नो व्हेकल झोन, कारण की तिथं साई भक्तांना त्रास होतो, गाड्यांचा धक्का लागू शकतो, अनेक अनधिकृत गोष्टी पण चालतात। ही एक प्रक्रिया आहे आणि ती लवकरात लवकर मला वाटतं सुरळीत होऊन जाईल। थँक्यू, धन्यवाद।